तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने ईश्वरीने रणरागिणी होऊन राकेशचा वध करताच, राकेशच्या मनातल्या काळ्या कृत्यांचा वध करताच अर्णवने ईश्वरीला दिला लेडी डॉनचा किताब। आता नेमकं अर्णवने ईश्वरीला कसा दिला लेडी डॉनचा किताब, काय झालं ते सगळं अगदी आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण पाहिलं आहे की हिने पळ काढलेला आहे राकेशपासून आणि ती आता रिक्षात बसून अर्णवकडे यायला निघाली आहे। तर इकडे अर्णव याला आकाशने फोनवरती सगळं सांगितलं आहे की काय काय झालं, कसं झालं आणि आता तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि थोड्या वेळात तो ईश्वरीला घेऊन पोहोचतो। पण आता अर्णवला ईश्वरीची काळजी वाटायला लागते आणि ईश्वरीला आणायला स्वतः अर्णव चाललेला असतो। त्यावर लावण्य तिकडे येते आणि लावण्य अर्णवला म्हणत असते, ए यार प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स, तुला कळतंय का तुझं काय चाललं आहे ते? त्या मिडल क्लास मुलीला आणण्यासाठी तू स्वतःहून जाणार आहेस का? नो वे यार, नाही, आय नो शी इज युअर वाईफ, बट इथे एवढे मोठे इन्व्हेस्टर्स आलेत, आपले PR मेंबर्स आले, त्याचबरोबर अख्खीच्या अख्खी पत्रकारांची टीम आली आहे आणि त्या सगळ्यांना सोडून तू जाणार आहेस का? त्याबरोबर आता लोकंसुद्धा चर्चा करायला लागतात की मिस्टर अर्णव राजे शिर्के एवढी मोठी ग्रँड पार्टी सोडून बाहेर चाललेले आहेत, नक्की कारण तरी काय आहे? मीडियामध्ये सुद्धा या गोष्टीवरती डिस्कशन व्हायला लागतं की अर्णव हा एवढी मोठी पार्टी सोडून चाललेला आहे। मग आता त्या ठिकाणी मामा येतो आणि मामा आता अर्णवला सांगत असतो, हे बघ अर्णव, बरोबर आहे लावण्याचं, नाही तू ईश्वरीची काळजी करतोयस हे योग्यच आहे बाळा, पण काय आहे तू आत्ता इकडनं या परिस्थितीत हलायला नकोस। ती जे म्हणते ते सुद्धा काही पूर्णपणे चुकीचं नाही आहे, त्यामुळे मला वाटतं की तू आत्ता इथेच थांब आणि राहिला प्रश्न ईश्वरीला परत घेऊन येण्याचा, तर मी आहे ना, मी जातो आणि मी स्वतः ईश्वरीला परत घेऊन येतो, मग तर झालं। त्याबरोबर आता मग अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा, तू येईपर्यंत मी थांबलो आहे। आणि मग आता अर्णव हा उद्घाटन करण्याचा पुन्हा एकदा थांबलेला असतो। लावण्य अर्णवकडे येते आणि म्हणत असते, ए यार प्लीज व्हॉट्स रॉंग हिअर, काय चाललं आहे तुझं? अरे आजपर्यंत तू असा कधीही वागलेला नाही आहेस। दरवर्षी आपण विंटर कलेक्शनचं लॉन्च करतो, पुढच्या वर्षी घेऊन कर तुझ्या बायकोबरोबरचं उद्घाटन, यावेळेस करून टाक, बघ लोक टाळगाळली आहेत, मीडिया आता कंटाळली आहे। त्याबरोबर मग मात्र आता अर्णवचा नाईलाज होतो। अर्णव म्हणत असतो, हे बघ लावण्या, आपण 5 मिनटं वाट बघू शकतो। लावण्या म्हणत असते, ए यार तुला मिरवायचंच आहे ना तुझ्या बायकोबरोबर, मग ती नंतर आली की मीडियासमोर तुला किती तिला माझी बायको म्हणायचं तेवढं म्हण, पण फक्त विंटर कलेक्शनचं लॉन्च तर कर, जेणेकरून आजच्या न्यूजपेपर्समध्ये ज्यांना बुलेटिन टाकायचे आहेत त्यांना व्यवस्थित फटाफट हेडलाईन मिळतील। त्याबरोबर मग मात्र आता अर्णवला सगळेच फोर्स करायला लागतात आणि त्याचा नाईलाज होतो। आता मनामध्ये इच्छा नसतानाही तो खेचायला चाललेला असतो तो पडदा, इतक्यात आता त्या ठिकाणी ईश्वरी पोहोचलेली असते आणि आता ती बघत असते की सगळी लोकं खाली स्टेजच्या बसलेली आहेत, वरती अर्णव हा आता तो कपडा खेचण्यासाठी चाललेला आहे आणि त्याच्याबरोबर लावण्याही आहे। लावण्याने अर्णवच्या हाताला हात लावलेला इशू पाहते आणि इशूला अगदीच डोक्यामध्ये राग जातो। तिला वाटायला लागतं की ही कोण आहे, माझ्या नवऱ्याच्या हाताला मी हात लावून उभी राहणार, ही का माझ्या नवऱ्याच्या हाताला हात लावून उभी आहे? ही लावण्याना उगाच गलेपडी बिमारी आहे, नाहीतर काय? आणि मग आता मी असं होऊच देऊ शकत नाही असा विचार करत ईश्वरी पुढे पटकन धावत येते आणि आता ती अर्णवच्या हाताला आपणच हात लावायचा असं ठरवते। परत विचार करते, पण आपण हे असं सरळ जाणं योग्य आहे का? हो योग्यच आहे, तसंही अर्णव सरांची बायको मी आहे, ती लावण्य नाही। लावण्य कोणत्या हक्काने करणार त्यांच्याबरोबर उद्घाटन? या विचारानेच ईश्वरी जाते आणि अर्णवच्या हाताला हात लावते आणि मग अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांच्याही हातून उद्घाटन होणार असतं। अर्णव ईश्वरीला बघून खूप खुश होतो आणि तो आता ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर तू? त्याबरोबर दुसरीकडे लावण्या हिला मात्र ईश्वरीच्या येण्याने खूपच जास्त राग आलेला असतो, जेलेसी फील होत असते। लावण्य म्हणत असते, ह्या मिडल क्लास थर्ड क्लास मुलीची हिंमत कशी झाली ही आणि AR दोघंजणं स्टेजवरती असताना स्टेजवरती येण्याची? नाही, हल्ली ना हिची हिंमत आणि लायकी दोन्हीही खूप वाढायला लागलेली आहे, कारण हिला AR खूप जास्त व्हॅल्यू करतो। जर ARच्या नजरेतच हिची व्हॅल्यू 0 झाली ना तर ही काहीच नाही करू शकणार। पण आज मी असं काहीतरी करणार आहे की ज्यानंतर ARने कितीही ठरवलं
कायम हिनेच याच्यासोबत राहावं तरी ARला माझ्याच बरोबर राहावं लागेल, कारण याची ही ईश्वरी स्वतःहूनच याला सोडून जाणार आहे. AR फक्त आत्ताची पार्टी संपू दे, त्यानंतर बघ मी काय करते ते. नंतर तू फक्त माझा म्हणजे माझाच या लावण्या देशमुखचा असशील, कारण त्याशिवाय तुझ्याकडे काही दुसरा पर्यायच उरणार नाही आहे. तू फक्त माझ्याबरोबर माझ्यासाठी माझा म्हणून असशील, कारण ही ईश्वरी स्वतःहूनच तुला सोडून गेलेली असेल. त्यानंतर मग आता लगेचच लोक लावण्याला म्हणतात, लावण्या मॅडम कसला विचार करताय? लावण्य म्हणते नाही काही नाही, विंटर कलेक्शनच्या लॉन्चचाच विचार माझ्या मनामध्ये सुरू असणार, बाकी काय. बाय द वे, तुम्हाला फोटोज व्हिडिओज क्लिक करायचे आहेत ना ARचे, प्लीज. त्याबरोबर आता सगळे म्हणतात की नाही मॅडम, AR सरांचंच नाही, फक्त आम्हाला त्यांच्या मिसेसचे सुद्धा पिक हवे आहेत. त्याबरोबर हे ऐकून लावण्याला खूपच जास्त राग येतो, पण आता लावण्याकडे पर्याय नसतो. लावण्य म्हणते ठीक आहे, प्लीज शुअरली तुम्ही ARचे त्याच्या बायकोचे काय जे पिक वगैरे हवे ते घेऊ शकता. त्यानंतर मग आता मीडिया अर्णवकडे येते आणि अर्णवला आम्हाला पिक हवे आहेत सर असं सांगते. त्याबरोबर अर्णव ईश्वरीला म्हणतो मिस इंदौर प्लीज. त्यावर इशू म्हणते हा. आणि मग आता अर्णव आणि इशू हे दोघंजणं मिळून त्यांना छान पोज वगैरे देतात. आता मीडिया छान फोटोज क्लिक करते आणि आता ईश्वरी ही अर्णवला म्हणते झालं तुमच्या मनाप्रमाणे सगळं, आले ना मी वेळेवर. अर्णव म्हणतो घरी काय झालं होतं ते मला नीट सांग. मग आता इशू ही अर्णवला सांगायला सुरुवात करते की घरामध्ये मामी, मी, आकाश सर, अंजलीताई, अलकाताई आणि तो नीच राकेश, आम्ही एवढे सगळेजण होतो. अंजलीताईंना त्याने औषधं दिली आणि झोपवलं. त्यानंतर मामींचा पाय घसरला आणि त्या पडल्या, त्यामुळे आकाश सरांना अचानक त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागलं. त्याबरोबर अर्णव म्हणतो मग तू का नाही गेलीस? त्यावर इशू म्हणत असते की मी जात होते, पण वल्लरी मामी म्हणाल्या की मी नाही जायचं त्यांच्याबरोबर. त्यावर अर्णव म्हणतो मामी पण ना, मामीमुळे जर काही कमी जास्त झालं असतं तर तिला काही कळतं का? त्यावर इशू म्हणते अहो अर्णव सर जाऊ द्या, त्यांची या सगळ्यात काय चूक आहे? त्यांचा राग आहे माझ्यावरती आणि माझ्यावरच्या रागापोटीच त्या मला येऊ नको बोलल्या. कदाचित जर त्यांच्यासमोर या राकेशचं खरं रूप आलेलं असतं तर त्यांनीसुद्धा मला त्याच्याबरोबर एकटीला सोडलं नसतंच, मला खात्री आहे. अर्णव म्हणतो मग पुढे? त्यावर ईश्वरी म्हणते मग आकाश सर आणि वल्लरी मामी गेल्यावर मी विचार केला की अलकाताईंबरोबर किचनमध्ये थांबते, जेणेकरून मग तो राकेश माझ्याजवळ येऊ शकणार नाही. मग मी किचनमध्ये थांबले होते अलकाताईंबरोबर. आकाश सरांना खूप वेळ होत होता, म्हणून मी विचार केला कमीत कमी तुम्हाला कॉल करायला यावं, म्हणून मी तुम्हाला कॉल करण्यासाठी मोबाईल घ्यायला गेले. त्यावेळेस अर्णव म्हणतो आणि बरोबर तू मला कॉल केल्यावर माझा मोबाईल बंद आला, बरोबर ना? त्यावर इशू म्हणते हो, तुमचा फोन का बंद होता? त्यावर अर्णव सांगतो की अगं मलासुद्धा कळलं नाही, माझा फोन स्विच ऑफ होता. मग पुढे काय झालं? मग ईश्वरी सांगते की मग त्या राकेशने अलकाताईंनासुद्धा घराबाहेर घालवलं. तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. मग मी हातामध्ये धूप घेतलं आणि ते धूप सरळ त्याच्या अंगावरती मिरच्यांची धुरी करून टाकलं आणि मग काय मी तिकडनं पळ काढला. आता हे सगळं ऐकून अर्णवला खूपच जास्त आनंद होतो. अर्णव म्हणतो वा मिस इंदौर वा, खरंच तू ना अगदी लेडी डॉन शोभतेस. मिसेस ईश्वरी अर्णवराजे शिर्के उर्फ लेडी डॉन. त्यावर इशू म्हणते लेडी डॉन म्हणजे? त्यावर अर्णव म्हणतो अगं नेहमी कशी तू अगदी साधी सोपी असतेस, पण जेव्हा असं काहीतरी घडतं तेव्हा तुझ्यातला लेडी डॉननेस एकदम जागा होऊन जातो, एकदम अलर्ट मोडवर येतेस तू, झाशीच्या राणीसारखी पुढे करतेस. त्याबरोबर इशू म्हणते अर्णव सर कुछ ज़्यादा हुआ ऐसा लगता नहीं. त्यावर अर्णव म्हणतो बिलकुल नाही, माझी बायको कौतुक करण्यालायक आहे आणि म्हणूनच मी नेहमी तिचं कौतुक करत असतो. त्याबरोबर आता लगेच इकडे काही लोक येतात आणि अर्णवला म्हणायला लागतात की सर आम्हाला तुम्हा दोघांना काही प्रश्न विचारायचे. त्यावर अर्णव म्हणतो येस शुअरली. मग अर्णवला ते विचारायला लागतात की सर तुमचं कपल एवढं स्वीट आणि क्यूट आहे की म्हणजे सगळ्यांनाच तुमच्यासारखी बायको असावी किंवा अर्णव सरांसारखा नवरा असावा मॅडम असं वाटत असतं. मग तुम्हाला तुमच्या एकमेकांबद्दल काय मत मांडायचं आहे? आता ते दोघंजणं एकमेकांबद्दल बोलत असतात आणि हे सगळं बघून लावण्याला मात्र खूपच जास्त जेलेसी होत चाललेली असते. लावण्याला असं वाटत असतं की मामींना मी एवढं बजावून सांगितलं होतं की काहीही झालं तरी ती मिडल क्लास मुलगी इथे पोहोचता कामा नये, पण तरीसुद्धा मामींनी काही केलेलं नाही आहे. उलट ती ईश्वरी इथे माझ्या आणि ARच्या मध्ये आलेली आहे. काहीही झालं तरी मी या मिडल क्लास मुलीला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आहे. प्रत्येक वेळी ही जर माझ्या आणि माझ्या ARच्या मध्ये येत असेल तर मी हिचा
कायमचा बंदोबस्त करेनच. काहीही झालं तरी AR फक्त माझा आहे आणि फक्त माझा. त्याबरोबर आता तिथे जे बाकीचे लोक असतात ते सुद्धा ईश्वरीचं कौतुक करत असतात. सगळेच म्हणत असतात की खरंच ईश्वरी मॅडम या अर्णवसाठी अगदी परफेक्ट आहेत. नाही म्हणजे दोघंजणं अगदी एकमेकाला किती पूरक ओळखतात. त्या दिवशी अर्णवचा आवाज जेव्हा बसला होता त्यावेळेस ईश्वरी मॅडमने अगदी बरोबर त्यांना काय म्हणायचं आहे हे त्यांच्या हातांच्या खुणांवरून ओळखून सांगितलं. नाहीतर कोणतरी त्यांची ती स्टाफ मेंबर लावण्या ती प्रयत्न करत होती ओळखण्याचं, पण तिला काहीसुद्धा जमत नव्हतं. असं वाटत होतं की ते दोघं दमशरत खेळत आहेत. असतात हो काही वेळी अशा गोष्टी घडतात. त्याबरोबर आता अर्णव हा सगळ्यांना सांगत असतो की माझी बायको ही वर्ल्ड बेस्ट आहे, कारण ती इंदौरची आहे. आता ती इंदौरची आहे असं म्हटल्यावर ईश्वरी हसायला लागते. तर अर्णव म्हणतो तूच तर सांगतेस ना नेहमी इंदौर से है हम इंदौर से है, म्हणून आज मी सुद्धा सांगितलं. त्याबरोबर आता इशू ही हसते. तर अर्णव हा आता पार्टी वगैरे पूर्ण संपल्यावर इशूला म्हणतो की चल आता निघायचं का आपण. त्यावर इशू म्हणते हो. मग त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणं एकत्र घरी जायला निघालेले असतात. आता रस्त्यात अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदौर, खरंच मी मनापासून तुझी खूप वाट बघत होतो. मला वाटतच होतं की तू येणार आणि तू आलीस. जर तू आली नसतीस ना तर मला एकट्याला जर उद्घाटन करावं लागलं असतं तर मला खूप वाईट वाटलं असतं. त्यावर इशू म्हणत असते अर्णव सर, जेव्हा एका नवऱ्याची मनापासून त्याच्या बायकोकडनं काहीतरी इच्छा असते ना तेव्हा बायको नवऱ्याची इच्छा नक्की पूर्ण करते. त्यावर अर्णव म्हणतो बायको. त्यावर इशू म्हणते हाव बायको. नाही म्हणजे तुम्हीच तर म्हणालात ना सकाळी की मी तुमची बायको आहे म्हणून. आता जरी तुम्ही माझ्याबरोबर जबाबदारी आहे म्हणून जरी लग्न केलेलं असलं तरीसुद्धा आता मी तुमची बायको तर आहेच ना. कमीत कमी म्हणजे ते मी तितके दिवस तरी जितके दिवस तुम्ही मला बायको म्हणताय. आता खरं तर हे सगळं बोलताना इशूचं ततपप झालेलं असतं. तर अर्णव मात्र म्हणायला लागतो म्हणजे तुला अजूनही जबाबदारी म्हणून वाटतंय सगळं. त्यावर इशू म्हणते हा मग आता जर जबाबदारी म्हणून लग्न केलं आहे तर जबाबदारीच वाटणार ना. आणि तुम्ही माझ्यासाठी नेहमी एवढं काही ना काहीतरी करत असता, मला त्या राकेशपासून वाचवत असता, माझ्या बाबांसाठी एवढं केलं. मग तरीही जर मी आज तुमची इच्छा पूर्ण केली नसती, तुमच्या विंटर कलेक्शनच्या लॉन्चला वेळेवरती पोहोचले नसते तर माझं मन मला सतत खात राहिलं असतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, हम इंदौरचे आहे आणि इंदौरची लोकं ना कधीच उदार ठेवत नाही, म्हणून खरं तर मी सुद्धा वेळेवरती पोहोचले, बाकी काही नाही. त्यावर अर्णव आता मनातून खूप नाराज होऊन त्यावर आता इशूला त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी जाणवते. इशू म्हणते काय हो तुम्ही अचानक असे नाराज का झालात, काही सांगायचं होतं का, काही बोलायचं होतं का. त्यावर अर्णव म्हणतो नाही बरोबर बोललीस तू. त्यावर मग इशू आता मनातल्या मनात म्हणायला लागते अहो सर, मी तर तुमची बायको म्हणून मनापासूनच त्या इव्हेंटमध्ये आले होते. मनापासून अगदी आनंदाने मी तुमच्याबरोबर हक्काने तुमची बायको म्हणून मिरवले. पण तुम्हाला ते कळतच नाही आहे. तुम्ही जर समोरून बोलाल तर मलासुद्धा काहीतरी तुम्हाला हिंट देता येईल, पण तुम्ही जर काहीच बोलत नाही आहात. तर दुसरीकडे अर्णव हा मनात म्हणत असतो की मिस इंदौरच्या मनात अजूनही माझ्याबद्दल काहीसुद्धा फिलिंग्स नाही आहेत. अजूनही तिच्या मनात माझ्याबद्दल फक्त अर्णव सर हे एकच नाव आहे आणि आजही ती फक्त जे काही करते ते मी तिच्यावरती जे काही उपकार केले त्याची परतफेड किंवा त्याची जाण म्हणून करते. याला अर्थ नाही आहे. मला मिस इंदौरने माझ्या प्रेमात पडावं, माझ्यासोबत बायको म्हणून खऱ्याखुऱ्या हक्काने मिरवावं असं वाटतंय. पण हे सगळं कधी शक्य होईल. मिस इंदौर जर माझ्याबद्दल तसा विचार करूच शकत नसेल तर मग मला काहीतरी करून तिला माझ्याबद्दल तसा विचार करायला भाग पडलं पाहिजे. कमीत कमी तिला काहीतरी हिंट्स दिल्या पाहिजे की जेणेकरून तिच्या लक्षात येईल मला नेमकं तिच्याबद्दल काय वाटतं ते. पण नेमकं मला काय करता येईल, कसं ईश्वरीला मला हिंट्स देता येतील असा विचार आता अर्णव हा करायला लागलेला असतो. आता अर्णव हा विचार करत असताना त्याच्या डोक्यात एक आयडिया येते, ती म्हणजे ईश्वरीला आपण काहीतरी छान सरप्राईज देऊया. असं काहीतरी की ज्यानंतर ईश्वरीलासुद्धा कळेल की आपलं तिच्यावरती प्रेम आहे. आपण तिच्याशी लग्न हे फक्त जबाबदारी म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर प्रेम म्हणून केलं. आणि विंटर कलेक्शनच्या लॉन्चनंतर तर मी तिला काहीतरी भेट देऊ शकतो, कारण तिने माझी एवढी हेल्प केली होती. तर आता इकडे जो राकेश असतो तो मात्र पूर्णपणे चवताळलेला असतो. त्याला हे सगळं अजिबातच पटलेलं नसतं, पण तो काही करू शकत नसतो. आता दुसऱ्या दिवशी सगळेजण डायनिंग टेबलवरती जेव्हा
चहा प्यायला बसलेले असतात तेव्हा सगळे ईश्वरीचं कौतुक करत असतात आणि हे काही वल्लरीला ऐकवलं जात नसतं. मग आता इकडे इशू ही सगळ्यांनाच म्हणत असते की पुरे करा आता तुम्ही सगळे ना माझं खूप जास्त कौतुक करताय. एवढं माझं कौतुक करावं इतकं मी काही केलेलं नाही आहे. तुम्ही खूपच जास्त बोलताय माझ्याबद्दल चांगलं. तर वल्लरीला मात्र आता या सगळ्याचा राग येतो आणि ती कॉफीचा मग तिथे जोरात ठेवते आणि तिकडनं तुरू चालायला लागते. त्याबरोबर अंजली म्हणते, मामी अगं तुझा पाय मुरगळला होता ना, तू काल आकाशबरोबरून दवाखान्यात जाऊन आलीस आणि आज एकदम तुझा पाय कसा व्यवस्थित झाला. आज तू किती पटापट चालत गेलीस, हे कसं काय झालं. त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणते, मामी अगं तुझ्याशी बोलते मी, लागलं होतं ना तुझ्या पायाला, तू काल पडली होतीस ना, मग आज हे सगळं अचानक. त्याबरोबर लगेचच आता मामा हा म्हणायला लागतो, काय गं वल्लरी काय विचारते तुला अंजली, प्रश्नाचं उत्तर दे. त्याबरोबर मग वल्लरीला आता कळत नसतं की आता नेमकं बोलू तरी काय, कारण माझी चोरी तर पकडली गेली आहे. पण मग तरीसुद्धा सगळी गोष्टींची सारवासारव करत वल्लरी म्हणायला लागते की अगं हो माझा पाय मुरगळला होताच पण आकाशने रात्री मला दवाखान्यात नेलं ना लगेच. त्यामुळे डॉक्टरांनी चांगलं औषध दिलं आणि चांगलं औषध घेतल्यामुळे मला लवकर फरकही पडला. आकाशमुळे खरं तर पायाला फरक पडला, त्याने दवाखान्यात नेलं म्हणून बस, बाकी काही नाही. दवाखान्यात जाऊन आले की बरं वाटतं मला आणि फार एवढं काही झालं नव्हतं, मेजर इंजुरी नव्हती, पण मला ते खूप वाटत होतं कारण मला लागलं होतं ना, बस बाकी काही नाही. एवढंच आता ती जास्त बोलत असते आणि म्हणते बरं मी आलेच आणि तिकडनं निघते. त्याबरोबर ईश्वरीच्या लक्षात ही गोष्ट व्यवस्थित आलेली असते की आपल्याला काल विंटर कलेक्शनच्या लॉन्चला पोहोचता येऊ नये यासाठी खरं तर वल्लरी मामीने हा सगळा डाव रचला होता. मग आता हे कळल्यावर ईश्वरीला खूपच जास्त वाईट वाटतं. ईश्वरी सगळ्यांचे नाश्ते वगैरे करून झाल्यावर सगळे आपापल्या कामाला निघून गेल्यावर वल्लरीकडे येते आणि वल्लरीला म्हणायला लागते, वल्लरी मामी काल तुम्ही जे काही केलं ते खरोखर चुकीचं होतं. वल्लरी म्हणते, आता तू मला शिकवणार. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही मी तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्हाला शिकवणं हे माझं काम नाही, उलट तुमच्याकडून शिकणं हे माझं कर्तव्य आहे. पण तरीही काल तुम्ही जे वागलात ते चुकीचं होतं. मला विंटर कलेक्शनला जाता येऊ नये. तुम्ही जर नाटक केलं तर तुम्हाला माहिती होतं की मी तुम्हाला दवाखान्यात आकाश सरांना घेऊन जा म्हणून सांगेन. मग तुम्ही दवाखान्यात आकाश सरांना घेऊन गेलात जेणेकरून मला उशीर व्हावा आणि तिकडे अर्णव सरांनी लावण्या मॅडमबरोबर विंटर कलेक्शनचं लॉन्च करून घ्यावं आणि मी मात्र तिथे पोहोचू नये. पण तुम्हाला कळतं आहे का, तुमच्या या सर्व वाईट प्लॅनिंगमुळे केवढं मोठं संकट काल माझ्यावरती ओढावलं होतं ते. जर काल तुम्ही हे सगळं केलं नसतं तर जी घटना घडली ती सगळी घडलीच नसती. वल्लरी म्हणते, एवढं काय झालं आहे गं. त्यावर ईश्वरी म्हणते, वल्लरी मामी अहो जर सर्व गोष्टी सांगून बोलून सुटल्या असत्या तर मग अडचणी कोणाला आल्याच नसत्या ना, अडचणी येण्याची गरज कधी पडलीच नसती. त्याबरोबर मग आता वल्लरी ही मात्र विचार करत राहते की ईश्वरी असं हे सगळं काय बोलून गेली. तर ईश्वरी ही वल्लरीला म्हणत असते, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, मानाने, बुद्धीने, सगळ्याच गोष्टीने मोठे आहात. माझ्यापेक्षा 4 पावसाळे तुम्ही जास्त पाहिलेले आहेत. त्यामुळे मी अशीच अपेक्षा ठेवेन की तुम्ही पुन्हा अशा माझ्या बाबतीत वागणार नाही. ठेवू ना तुमच्याकडून हे अपेक्षा मामी. की त्याबरोबर आता मग मात्र मामी ही काहीच बोलत नसते. तर इशू म्हणते, मी येते आणि ती तिकडनं निघून जाते. वल्लरी म्हणायला लागते, ह्या मुलीची एवढी हिंमत की ही मला आता अक्कल शिकवणार नाही. जर हिची अक्कल काढली ना आणि हिचं शहाणपणसुद्धा तर नाव नाही सांगणार वल्लरी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. धन्यवाद.